मी काही ट्रेंड डान्सर नाही आहे, पण मला डान्स करायला प्रचंड आवडतं. आय लव्ह डान्सिंग. आपल्याला सात्विक रोल करायचे आहेत या स्ट्रगलमध्ये आहे. म्हटलं हे असं केल्यानंतर कसं काय कसं कसं म्हणजे कसं सांगावं की नाही आय एम सात्विक. त्यांची बायको पण डॉक्टर आहे. ते म्हणाले आमचे वाद होतात, कारण आई कुठे काय करते बघत असताना त्याच्याशी कोणीही बोलू शकत नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि त्यासाठी कलाकार मेहनत करत आहेत. आणि अशीच एक कलाकार म्हणजे रुपाली माझ्यासोबत आहे. रुपाली कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी मस्त आहे. पुन्हा एकदा स्टार परिवारचा भाग व्हायची संधी मिळते, कसं वाटतंय? खूपच छान वाटतं. म्हणजे एक परिवार म्हणतो आपण आणि परिवारातनं काही लोक एक्झिट घेतात, जशी आमची मालिका 19 नोव्हेंबरला संपली. पण त्याच्यानंतरसुद्धा परिवार म्हटल्यानंतर ते आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला येतात, आवर्जून येतात आणि बोलवलं जातं. त्याचं खूप एक छान वाटतं, खूप बरं वाटतं. आपण ह्या परिवाराचा भाग आहोत याचं एक प्राऊड फिलिंग येतो. सो खरंच छान वाटतं. पहिलाच रिहर्सलचा दिवस होता आणि एवढा छान तू डान्स करते हे मी पाहिलंय आज. म्हणजे प्रत्यक्षात पाहिलं की किती सुंदर तू डान्स करतेस. हे शिकली कुठून आहे आणि किती एन्जॉय केला हा पहिला दिवस? पहिला दिवस ज्या पद्धतीने सोनलने, पॉलची संपूर्ण टीम आहे यावर्षी, आणि त्यामुळे सोनलला मी डान्स करताना पाहिलेलं आहे. प्रत्येक रियालिटी शोमध्ये ती कशा पद्धतीने तिची स्टाईल कशी आहे किंवा ती कशी डान्स करते हे पाहिलेलं. तिला बघितल्यानंतर माझं असं झालं की अरे देवा, असं झालं होतं. पण जितक्या ईजने तिने ते सगळं शिकवलं, ही स्टाईल माझ्यासाठी खूप नवीन आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी काही ट्रेंड डान्सर नाही आहे, पण मला डान्स करायला प्रचंड आवडतं. आय लव्ह डान्सिंग. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो डान्स करायचं असं म्हटल्यानंतर एक वेगळी एनर्जी आणि वेगळा रिदम बॉडीमध्ये येतो. सो मला वाटतं तोच तुला रिहर्सलमध्ये दिसला असेल. सो मज्जा आली. पहिला दिवस आहे. 2 ॲक्ट्स आमचे बसलेले आहेत. संपूर्ण डान्समधले जी 2 गाणी आहेत ती बसली आहेत. आता अजून एक गाणं बसायचं आहे. पण आय एम हॅपी की तिला जे अपेक्षित होतं, जितक्या क्लॅरिटीने स्टेप्स आणि स्टाईल अडॉप्ट करणं जे काही तिला अपेक्षित होतं ते मी यशस्वीरित्या केलं आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही सगळेच बघत होतात असं. म्हणजे जवळपास मला असं वाटत होतं की मी परफॉर्म म्हणजे लाईव्ह ऑडियन्ससमोर परफॉर्म करते. बट या, इट वॉज नाईस. कॉम्प्लिमेंट्स तर तिच्याकडनं एक्झॅक्ट मिळाले तुला. पण हा ॲक्ट म्हणजे सिझलिंग ॲक्ट आहे हा पूर्ण. मगाशी तू स्वतःला एक कॉम्प्लिमेंट केली की हा डान्स पाहिल्यावर स्टारवाले पुन्हा एकदा. हो, मला असं झालं की अगं म्हणजे बरीच वर्ष आपल्याला सात्विक रोल करायचे आहेत या स्ट्रगलमध्ये आहे. म्हटलं हे असं केल्यानंतर कसं काय कसं म्हणजे कसं सांगावं की नाही आय एम सात्विक. त्यामुळे मी तिला असं उगाच टिंगल टवाळकी करता म्हणाली की मी पर्सनल आयुष्यात मी टिकली बिकली असं लावून येते, सो दॅट असं लोकांना वाटावं. पण नाही वाटत. दॅट्स ओके. पण स्टार सोबत पुन्हा एकदा नव्या भूमिकेत यायची तयारी आहे. कोणत्या भूमिकेत येणार आहेस असं काय आहे? अजून तरी तसं काही माहीत नाही आहे मला. पण डेफिनेटली जर प्रभाने कुठल्या प्रोजेक्टसाठी विचारलं किंवा तसं काही प्रोजेक्ट येणार आहे आणि तू त्या प्रोजेक्टचा भाग आहे असं जर प्रभाकडनं आलं तर डेफिनेटली मी हो म्हणेनच. कारण प्रभा इज लाईक अ फॅमिली, परिवार असं म्हटलं मी मगाशी. सो शुअरली कीपिंग माय फिंगर्स क्रॉस. पण खलनायिकांची भूमिका म्हणजे तू गाजवली, ती संजना ही भूमिका गाजवली. प्रेक्षकांच्या मालिका संपल्यावर किती प्रतिक्रिया? खूप आहेत अगं. आता म्हणजे सध्या इव्हेंट्स निमित्ताने खूप ट्रॅव्हलिंग होतं आहे, बाहेर जाते. तेव्हा बाहेर गेल्यानंतर ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे की यार, म्हणजे आता मध्ये मी कार्यक्रमासाठी नाशिकला गेले होते. तेव्हा एका ढाब्यावर जेवायला थांबले आणि माझ्या पायाला लागलं, म्हणजे रॉडच लागला पायाला टेबलचा. आणि कम्प्लिटली तो आत्ता जो मी जे नाचले तो पाय माझा गेलेला आहे, खालती सोलपटलेला आहे. सो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांकडे गेले ड्रेसिंगसाठी. नशीब डॉक्टर म्हणाले खूप डीप कट नाही आहे, नाही तर स्टिचेस करावे लागले असते. पण तेवढं डीप कट नसल्यामुळे ओके म्हणजे. सो ते डॉक्टर म्हणाले, ते सर्जन आहेत, ते डॉक्टर म्हणाले की माझं आता जे मी सगळं हॉस्पिटलचं सगळं काम करून घरी जेव्हा येतो, सो त्याच्यानंतरचं माझं रुटीन बंद झालं आहे. त्यांची बायको पण डॉक्टर आहे. ते म्हणाले आमचे वाद होतात, कारण आई कुठे काय करते बघत असताना त्याच्याशी कोणीही बोलू शकत नाही.
कोणी प्रश्न विचारायचे नाहीत, कोणी बोलायचं नाही. सो आणि त्यांचे पेशंटसुद्धा येऊन डॉक्टरांना म्हणतात, डॉक्टर पाहिलेत का संजनाने काय केलं, डॉक्टर तुम्ही पाहिलेत का हिने काय केलं, हिचं काय सो ही चर्चा असायची त्यांची आणि पेशंटची सुद्धा. सो मला असं वाटतं की हे एक डॉक्टर सुद्धा ते मिस करतंय. सो ही प्रतिक्रिया मला डॉक्टरांकडनं आली आणि बाकी प्रेक्षक तर बोलतातच येऊन की आम्ही मिस करतोय किंवा कधी येणार किंवा हे डेफिनेटली येतं. पण मी स्वतः मिस करतोय तो सेट. पण आय एम हॅपी की या पद्धतीचं प्रेम प्रेक्षकांकडनं मिळतं आहे. एव्हरी शो त्याचं एक डेस्टिनी घेऊन येतं, एक एक वेगळ्या पद्धतीचं बेंचमार्क घेऊन येतं आणि एक ब्लेसिंग असतं प्रत्येक शोवरती, प्रत्येक कलाकृतीवरती. तर मला असं वाटतं आई कुठे काय करते वरती सुद्धा तसंच ब्लेसिंग आहे. त्याच्यामुळे संपल्यानंतर सुद्धा प्रेक्षक त्या पद्धतीने आम्हाला वॉर्मली ग्रीट करतात आणि वेलकम करतात. सो ते बघून खरंच छान वाटतं. खरंच सगळे आम्ही वाट बघतोय की आता दुसरा भाग तरी आला पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. आणि तशा प्रेक्षकांच्या आजही कमेंट्स येतात. म्हणजे काही प्रोमोंच्या खाली आई कुठे काय करते परत येणार का. तर मी रुपालीला आता विचारते, खलनायिकाची भूमिका एवढी छान साकारलीस, तुला स्टार प्रवाहावरील दुसरी एखादी कोणती खलनायिका जवळची वाटते आणि तिची भूमिका ती आवडते? संजना. संजनाच. हो म्हणजे मी माझंच नाव घेईन. बाकी ऑफकोर्स प्रत्येकजण त्यांच्या पद्धतीने परीने खूप ग्रेट काम करतच आहे. असं नाही मी आय एम नॉट डिमिनिंग एनीबडी की असं नाही की अरे मी खूप शाणी आणि माझं खूप ग्रेट, असं नाही आहे. बट मला असं वाटतं की प्रत्येकाने ह्या बाबतीत थोडं सेल्फिश असणं गरजेचं, की तुझ्यापेक्षा कोण छान करू शकलं असतं तर नाही. मी मलाच बघते तिथे. जोपर्यंत मी हा कॉन्फिडन्स ठेवणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की रिप्लेसमेंट किंवा इररिप्लेसमेंट ही जी गोष्ट आहे ती खूप ठळक अक्षरात मी लिहू शकणार नाही. म्हणजे संजना तुझ्यापेक्षा तुला कोण वाटतं अजून छान करू शकलं असतं, तर मी म्हणेन नाही, कोणीच नाही. सो हे प्रत्येकाने असं म्हणणं फार गरजेचं आहे. म्हणजे मला सांगायला आवडेल, दीपिका पडुकोनचा मी हा इंटरव्ह्यू पाहिला होता आणि तेव्हा मी जेव्हा तो पाहिला तेव्हा मी म्हटलं अरे यार करेक्ट आहे हे. तिला विचारलं होतं की तुला काय वाटतं पद्मावत, रामलीला किंवा अजून जे काही तिने सिनेमे केलेत, बाजीराव मस्तानी वगैरे, तुला काय वाटतं तुझ्यापेक्षा अजून कोण बेटर करू शकलं असतं. तर ती म्हणाली कोणीच नाही. तिथे मला तिचा कॉन्फिडन्सही दिसतो, तिच्या कॅपॅबिलिटीवर तिचा विश्वास दिसतो, ती काय करू शकते ह्याच्यावर तिचा विश्वास असल्यामुळे प्रेक्षक म्हणून मी तिला बघायला सिनेमागृहात जाते. सो मला असं वाटतं की हा विश्वास माझ्यात नसेल तर लोक संजनावर तेवढं प्रेम नाही करू शकणार. पुन्हा एकदा डान्स ॲक्टकडे येते, सगळ्यांना भेटणार या निमित्ताने, किती एक्साइटमेंट आहे त्याची. खूप छान. मला खरंच खूप बरं वाटेल कारण 19 तारखेला रेड कार्पेट आणि मेन इव्हेंट आहे आणि त्यानिमित्ताने पूर्ण परिवार एकत्र भेटेल. आता शूटिंग संपल्यानंतर कोणीच कोणाला भेटलेलं नाही आहे, तर ह्या निमित्ताने सगळे एकत्र येतील, पुन्हा सगळ्यांची भेट होईल. प्लस बाकी तर सिरियल्सचे सगळे कलाकार भेटतात, त्यामुळे मजा येते. एक वेगळा एक माहोल असतो आणि कौटुंबिक सोहळा आपण ज्याला म्हणतो तो लिटरली कौटुंबिक सोहळा असतो. पण अशा कोणत्या ॲक्टसाठी तुला कधी कोणती अशी अनोखी कॉम्प्लिमेंट मिळाली आहे का? डान्स असो किंवा कोणताही ॲक्ट जे तू आधी केला? मला वाटतं की प्रभाच्याच इव्हेंटला लावणीचा एक ॲक्ट केला होता आम्ही सगळ्या मुलींनी आणि त्यावेळेला अशोक शिंदे, त्याच्यानंतर मला असं वाटतं की अजून 1-2 जणं होते, सुनील गोडसे आणि अजून 1-2 आपले कलाकार. तर ते मला म्हणाले की यार नमक था. म्हणजे कमाल. बरं असे काही खूप फास्ट आणि खूप असं काही वेगळ्या पद्धतीचं असं नाही, बट माहीत नाही, मला तो स्टेज आवडतो, मला डान्स आवडतो, त्याच्यामुळे ते खूप मला खेळायला मज्जा येते. सो त्यांची ही कॉम्प्लिमेंट होती आणि जेव्हा तो टेलिकास्ट पण झाला तेव्हा मला त्यांच्या रिॲक्शन्सवरनं सुद्धा कळत होतं. अशोक शिंदे तर येऊन म्हणाले की यार कमाल, बहुत मजा. म्हणजे आता मी ते सगळे वर्ड्स नाही हे करत, बट स्टिल येस, म्हणजे ज्या कॉम्प्लिमेंट्स अपेक्षित असतात आपल्याला अशा सिझलिंग ॲक्ट्सच्या किंवा लावणीच्या बेसिकली, त्या पद्धतीचे डेफिनेटली कॉम्प्लिमेंट्स. आता देखील आम्ही तसा सिझलिंग ॲक्ट बघण्यासाठी खूप उत्सुक आहोत. तू प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना एवढंच सांगेन, पुन्हा सज्ज आहोत तुमचं मनोरंजन करण्यासाठी. नवीन ॲक्ट, नवीन वेगळं काहीतरी घेऊन येतो आहे यावेळी. आत्तापर्यंत
जे काही ॲक्ट्स तुम्ही पाहिलेत, परफॉर्मन्सेस पाहिलेत, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं घेऊन येतो आहे. सो स्टे ट्यून. आणि कधी टेलिकास्ट होणार आहे, दिवस काय, वार काय, कोणत्या, किती वाजता येणार आहे, हे सगळं तुम्हाला वेळोवेळी कळेलच. सो स्टे ट्यून आणि थोडं ब्लेसिंग्स द्या, कारण ते छान व्हायला हवं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.